यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार श्री संजय भाऊ देशमुख यांचे 17 ऑगस्ट 2026 रोजी शेंबाळपिंपरी येथे प्रथम आगमन झाले। यावेळी छत्रपती शिवाजी महाराज चौकात खासदार संजय देशमुख यांच्या हस्ते हायमास्ट स्मार्ट लाईटचे लोकार्पण करण्यात आले। याप्रसंगी पुतळा समितीचे अध्यक्ष व्यंकटेश देशमुख उर्फ सोपू पाटील यांच्या हस्ते खासदार संजय देशमुख यांचा सत्कार करण्यात आला। त्यानंतर ग्रामपंचायत शेंबाळपिंपरीच्या गावकरी सभागृहात नागरी सत्कार व स्वागत समारंभ आयोजित करण्यात आला। ग्रामपंचायत शेंबाळपिंपरीचे सरपंच तथा प्रशासक श्री रवींद्र महाले यांच्या हस्ते खासदार संजय देशमुख यांचा सत्कार करण्यात आला। दरम्यान शेंबाळपिंपरी ग्रामस्थांच्या वतीने गावातील विविध विकास कामांसंदर्भात खासदार संजय देशमुख यांच्याकडे मागण्या मांडण्यात आल्या। जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक मराठी शाळेत सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यासह आवश्यक शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देण्याची मागणी संतोष मनवर, चंद्रमणी मनवर व मारुती देवगन यांनी केली। ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र सभागृह उपलब्ध करून देण्याची मागणी रेणुकादास जोशी यांनी केली। तसेच जिल्हा परिषद उर्दू शाळा शेंबाळपिंपरी येथे आवश्यक शिक्षकांची नियुक्ती करून शाळेला मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी शहादात खान व उस्मान डांगे यांनी केली। शेंबाळपिंपरी येथे अप्पर तहसील कार्यालय सुरू करण्यात यावे अशी मागणी बापूरावजी कांबळे यांनी खासदार संजय देशमुख यांच्याकडे केली। ग्रामस्थांनी मांडलेल्या विविध मागण्यांमुळे गावातील शैक्षणिक, सामाजिक व प्रशासकीय सुविधांच्या विकासाचा मुद्दा यावेळी चर्चेत आला। तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने, तुमच्या सहकार्याने या ठिकाणी सर्व जाती धर्माच्या लोकांनी मागच्या लोकसभेच्या निवडणुकीत खंबीरपणे या ठिकाणी उभे राहिले। या ठिकाणी तुम्हाला बसलेले काही मंडळी तिथं असेल, तुम्हाला समोर बसलेली मंडळी तिथं असतात। कोणत्याही पैशाचं आम्हीच त्यांना दाखवलं नाही, कोणते पैसे वाटले नाही, कोणत्या कार्यकर्त्याच्या खिशात 5-10 हजार रुपये दिले नाही, परंतु तरी सुद्धा लोकांनी दिवस रात्र मेहनत करून त्या ठिकाणी आम्हाला मतदान रूपी आशीर्वाद आम्हाला दिलेला आहे। त्याच्यामुळं आमची बांधिलकी तुमच्यासोबत कायमस्वरूपी इमानदारीनं प्रामाणिकपणे सर्व जाती धर्माच्या लोकांना न्याय देण्याची भूमिका आमची राहील अशी शाश्वती आजच्या मौले साहेब आणि त्यांचे सर्व सहकारी, बाकीची सर्व मंडळी या ठिकाणी चांगल्या पद्धतीने काम करत आहे। आता आपण हायमास्टरचा त्या ठिकाणी विधिवत उद्घाटन केलं, परंतु छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा या ठिकाणी बसला पाहिजे आणि त्याच्या संदर्भात बैठक घेऊन जेवढ्या लवकरात लवकर हे एनओसी वगैरे करून करता येईल त्या दृष्टिकोनातून सुद्धा आपला या ठिकाणी प्रामाणिक प्रयत्न राहणार आहे। आमच्या वडील समाजाच्या बांधवांनी या ठिकाणी सांगितलं की आमच्या स्मशानभूमीला एखादी वॉल कंपाऊंड असली पाहिजे। वेगवेगळ्या समस्या गावामध्ये आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे निवेदन सुद्धा या ठिकाणी मला प्राप्त झालेले आहे। शेवटी लोकांना असं वाटते की बा आपल्या गावात खासदार आले, आपल्या गावात आमदार आले, आपल्या गावात मंत्री आले, आपल्या गावात जिल्हा परिषद सदस्य आला, त्याच्याकडून आपल्या गावाच्या विकासात्मक कामं झाली पाहिजे। त्या पद्धतीनं निश्चितपणे तुम्ही मला तुमच्या मनात शंका ठेवू नका, तुम्ही तुमच्या मनातली शंका काढून टाका। तुम्ही मला कधी भेटू शकता, कधी बोलू शकता, कधी कोणतं काम सांगू शकता। आम्ही ते चांगल्या पद्धतीनं तुमचं काम कसं करता येईल याच्यासाठी आमचा या ठिकाणी प्रयत्न राहणार आहे। विकासात्मक दृष्टिकोनातून ज्या ज्या गोष्टी आपल्या या ठिकाणी करता येईल त्या गोष्टी सुद्धा आपण या ठिकाणी करू।